the first ball in the first match. It was a great comeback. So looking after for मांडटरी पॉवर प्लेचं षटक पाहतोय क्वार्टर All फायनल the best. नंबर All the 2 च्या best. Thank सामन्यामध्ये. you. Thank you. क्वार्टर फायनल नंबर 2 चा सामना मांडटरी पॉवर प्लेचं षटक पहिला चेंडू प्लीज एसकेएम 12वा खेळाडू आपला पाठवून द्या अन्यथा पंच 2 मिनिटं सामना थांबवा 12वा खेळाडू एसकेएम संघाचा अजूनही अवेलेबल नाहीये प्लीज एसकेएम संघाचा 12वा खेळाडू अवेलेबल आहे धन्यवाद आपण सहकार्य केल्याबद्दल क्वार्टर फायनल नंबर 2 चा सामना पहिला चेंडूवरती सिंगल धाव घेतली गेली आहे फलंदाज मतीनच्या माध्यमातून काय कमालीची फलंदाजी केली आहे मतीन काजच्या माध्यमातून काल कमालीची 61 धावांची खेळी आज क्वार्टर फायनल नंबर 2 च्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल का पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली आहे दुसरा चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जर क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहायला भेटत एक कॉ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक काय फटका खेळला गेलाय क्षेत्ररक्षक खाली तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर पहिल्याच दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला भेटतोय मतीन काजीच्या बॅटमधून So the participation trophy to Grenesis. Grenesis team we are really happy. आप पिछले टाइम भी थे शायद से और इस बार आक्रमण चढवलं गेलाय पहिल्या चेंडूवरती प्रणवनं कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळला गेलाय सीमारेषेच्या बाहेर पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट डायरेक्ट फेकी काय फेकी केली आहे पंचांकडे अपील केली आहे दाद दिली गेली नाही आणि पंचांचा इशारा आलाय नॉट आउट सुंदर फेकी ज्या पद्धतीने आपण रवींद्र जडेजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फेकी करताना पाहतो त्याच पद्धतीची फेकी आपल्याला मयूरच्या माध्यमातून करताना पाहायला भेटतोय कमालीची गोलंदाजी कमालीची फलंदाजी करण्याची क्षमता या दोन्ही संघामध्ये आहे आतापर्यंतचा प्रवास जर पाहिला तर खूप सुंदर राहिलाय पण इथून पुढे जर चुका केल्या तर आपल्याला या इशरे ठाणे प्रीमियर लीग 2023 मधून बाहेर जावं लागेल पुन्हा एकदा सुंदर चेंडू ग्लान्स केला गेला स्लीप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे एकच धाव या चेंडूवरती पाहायला भेटेल चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबलच्या माध्यमातून धावसंख्येत भर पडताना नक्कीच पाहायला भेटते धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या जाऊन पोहोचती 7 या धावसंख्येवरती माहिती आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आक्रमण चढवावे लागतील आक्रमण चढवलं गेलं होतं प्रणवच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऑन द स्ट्राईक पाहायला भेटतोय सुंदर चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय डॉट पद्धतीचा चेंडू आलाय डॉट पद्धतीचा चेंडू 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा पाहायला भेटतायत 7 धावा ऑन दी स्ट्राईक फलंदाज प्रणव नॉन स्ट्राईक रेंजला मतीन सलामीचे दोन्ही फलंदाज खरं तर ज्या फलंदाजावरती संघाची जबाबदारी असते तेच फलंदाज ऑन दी स्ट्राईक नॉन स्ट्राईक रेंजला पाहायला भेटतायत आखू टप्पाचा चेंडू फुल पॉवरफुल करायचा होता क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली प्रशांत सर सुंदर झेल पकडला गेलाय धक्का क्रमांक बसलाय पहिला प्रणवच्या माध्यमातून एक मोठी विकेट म्हणावं लागेल खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर विकेट पहिल्या 1-2 गेल्या तर संघ बागपटवरती जाऊ शकतो हेच ओळखलं होतं ॲडव्हान्टेज संघानं आणि तेच केलं गेलं आहे प्रणय सारखा एक धोकादायक फलंदाज पहिल्या षटकामध्ये गमावला गेला आहे एसकेएम संघाच्या माध्यमातून एक षटक समाप्त धावसंख्या झाली आहे फक्त 7 धावा सुंदर गोलंदाजी केली आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्यामध्ये फसला गेला आहे प्रणव धावसंख्या झाली आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा नवीन फलंदाज भावेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटेल खरं तर आपण जर ITPL 2021-22 चा सीझन जर कोणत्या खेळाडूला गाजवला असेल तर हा तोच भावेश मॅन ऑफ द सिरीजची पुरस्कार ज्या खेळाडूनं ITPL सीझन 2021 मध्ये जिंकला होता तोच फलंदाज तोच गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटेल संघाचा अष्टपैल खेळाडू गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतोय खरं तर 5 षटकांच्या सामन्यामध्ये दुसरं षटक तितकंच महत्त्वाचं असेल The participation teams were very enthusiastic. The spirit was very high, and as a team also we enjoyed a lot. It is also important for us to build our own team. That helps in the regular operations also. And I congratulate the organizing committee for this wonderful arrangement.
and we are looking forward for next year. Definitely, definitely will be there in final next year. We are excited to see you in the final and take that cup up. Yes, yes. Thank you. So one last question. Anchorage is coming up. So Yeah. how is your team excited and you will be coming to Anchorage and after 2 years it's happening. Yes, I think it is a very important event for entire HVAC industry after 2 years of break or 2 or 3 years break. And being in Bombay, Acrex is always good, and the response is always going to be good. Important part is we are now going to have this platform to meet all our colleagues in the HVAC industry, whoever not in contact personally. So it is a very good platform for us. So looking forward to it. Thank you. Once again, congratulations and excited to see you at Acrex. Thank you. धावबादच्या माध्यमातून अजून एक विकेट गेली. एसकेएम संघाला दुसरा धक्का बसलाय. खरं तर ज्या फलंदाजानं एसकेएम संघाची फलंदाजी जबाबदारी आतापर्यंत हाताळली होती तोच फलंदाज धावबादच्या माध्यमातून तंबूत परतलाय. नवीन फलंदाज पाहायला भेटेल. फलंदाजी मार्कवरती शारिक 22 गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला भेटते ॲडव्हेंटेक्स संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. खराब क्षेत्ररक्षण केलं गेलं. यष्टीरक्षक योगेशच्या माध्यमातून आश्रय पुणे प्रीमियर लीग बेस्ट फिल्डरचा पुरस्कार जिंकणारा खेळाडू आपल्याला यष्टीरक्षण करताना पाहायला भेटतोय. एक मोठी चुकी बनावं लागेल का? झैल सुटलाय. खरं तर जेव्हा जेव्हा एखाद्या फलंदाजा झैल सुटतो ना तेव्हा तेव्हा खूप मोठ्या धावा होताना धावफलकावरती पाहायला भेटतायत. शुभमन गिलचा झेल 50 धावसंख्येवरती सोडला होता. त्याच्यानंतर त्यानं द्विशतक मारलं होतं. आज ते पाहायला भेटेल का? मोठा धावसंख्या उभारली जाईल का या एसकेएम संघाच्या माध्यमातून? तेही पाहावं लागेल. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू आलाय. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते 22च्या माध्यमातून. ॲडव्हेंटेक म्हणलं की खरं तर एक नामांकित संघ, तुल्यबळ संघ, आणि आज दोन तुल्यबळ संघामध्ये आपल्याला क्वार्टर फायनल नंबर 2ची लढत पाहायला भेटते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. अकूट टप्पाचा चेंडू खेळायचा होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. या चौकाराच्या मतीनं धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीय 13 या धावसंख्येवरती. चांगलं चाललेलं षटक क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण केलं गेलं. थोडासा बाटची इनर टॉपेज घेतली गेली. क्षेत्ररक्षणाच्या समोर चेंडू पडला. क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या झाली 13. एसकेएम संघ 2 गडी आतापर्यंत तंबूच्या दिशेने परतलेत. फलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतोय फलंदाज मनोज गायकवाड. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन दी फटका. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या पाठीमागे. एकच धाव याही चेंडूवरती पाहायला भेटेल. सुंदर फेकी पाहायला भेटते क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. एकच धाव. धावसंख्येत बदल झालाय. खरं तर म्हणतात ना मित्रांनो, शिक्षण करताना एका एका गुणाला महत्त्व असतं, तसंच राजकारण करताना एका एका मताला महत्त्व असतं. क्रिकेटमध्येही तसंच एका एका धावेला महत्त्व असतं आणि तीच धाव घेताना एसकेएम संघ पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पद्धतीचा झालाय. दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला भेटतायत 14 धावा. खरं तर 7 या धावगतीनं धावसंख्या होताना धावफलकावरती पाहायला भेटते. 2 षटक समाप्त झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या धावसंख्येवरती. महत्वाचं षटक कोण घेऊ देईल? खरं तर 5 षटकामध्ये प्रत्येक षटक तितकंच महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक षटकामध्ये जर एखाद्या षटकामध्ये हाणामारीचं षटक झालं, मोठी धावसंख्या जर काढली गेली तर एक मोमेंट नक्कीच संघासाठी उभारला जाऊ शकतो. एसकेएम संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती बदल केला गेला आहे. गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतोय रणजित. एक युवा गोलंदाज आहे. संघाची खूप मोठी जबाबदारी असेल ॲडव्हेंटेक्स संघासाठी. षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या पाहायला गेली धावफलकावरती तर 14 धावसंख्या धावफलकावरती पाहायला भेटते. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू. रिव्हर्सिवचा फटका.
क्षेत्ररक्षक आहे प्रल्हादच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे. खरं तर फटका मिडल ऑफ द बॅट झाला नाही आहे. क्षेत्ररक्षक हातामध्ये चेंडू जाऊन विसवला तोपर्यंत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट झालंय. एकच धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला भेटेल. धावफलक जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती रणजित पाहायला भेटतोय. ऑन दी स्ट्राईक फलंदाज शारिक. सुंदर चेंडू, वेग कमी केला, गती परिवर्तन केलं गेलं, निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. खरं तर म्हणतात ना मित्रांनो, कमी षटकाच्या सामन्यामध्ये तुमच्याकडे गती परिवर्तन पाहिजे, व्हेरिएशन्स पाहिजे आणि तेच आपल्याला या रणजीतच्या माध्यमातून पाहायला भेटते. दुसरा चेंडू निर्धावपदी झालाय. तिसऱ्या चेंडूवरती काय होईल? मोठा फटका येईल का? मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डान्सिंग डाव दे फटका, बाट आणि बॉलचा संपर्क झालाय. एकच धाव याही चेंडूवरती पाहायला भेटेल. 1-2 धावेनं तुमचा धावसंख्येवरती डोंगर उभारला जाणार नाही. फक्त तुम्हाला एक धावसंख्येवरती एकच धाव ऍड होताना पाहायला भेटेल. षटकारांनी बोट आकाशाकडे, अजून एक धक्का बसलाय. धक्का क्रमांक अजून एक बसलाय. सुंदर झेल झालाय. धक्का क्रमांक, धक्का मागून धक्का या एसकेएम संघाला पाहायला भेटतोय. खरं तर जबाबदारी होती मतीन काझी या खेळाडूवरती. त्याच खेळाडूला लवकर तंबूचा रस्ता दाखवलाय. त्यानंतर धक्क्या मागे धक्के आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला भेटत आहेत. 3 षटकांचा जवळजवळ सामना संपला गेलाय. अजून एक चेंडू बाकी असेल. धावफलकावरती धावा पाहायला भेटतील 16 धावा. खरं तर क्रिकेटमध्ये म्हणतात ना, जेव्हा जेव्हा धावसंख्या कमी असते तेव्हा तेव्हा अतिशय महत्वाची आणि अतिशय अटीतटीची लढत आपल्याला पाहायला भेटते. तीच लढत पाहायला भेटेल का? एसकेएम संघही सांगतोय आम्हीही कमी नाहीये, कारण अजून जर 2 षटक बाकी आहे. 2 षटकामध्ये जर 25 ते 30 धावा आल्या तर एक आव्हानात्मक धावसंख्या नक्कीच ठरू शकेल या ॲडव्हान्टेज संघासमोर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू ऑनसाइड क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. मिड विकेटवर चेंडू आला, डायरेक्ट फेकी होईल का? यष्टीरक्षकच्या हातामध्ये खराब क्षेत्ररक्षण केलं गेलाय. डायरेक्ट फेकीचा प्रयत्न झाला नाहीये. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावसंख्या पाहायला भेटते. खरं तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत्या फक्त 7 धावा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला भेटली 14 आणि हे तिसरं षटक समाप्तीवरती आपल्याला पाहायला भेटत आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. खरं तर सुंदर गोलंदाजी बनावं लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला भेटते रणजीतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल? चेतन नवीन गोलंदाज महत्वाच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आलाय चेतन. खरं तर चौथं षटक गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतोय. चेतन ऑन दी स्ट्राईक. शरीक मोठा फटका खेळायचा होता. ऑनसाइड क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा रेषा पार, चौकार. मोमेंट भेटेल का? पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं गेलाय. चेंडू निघून गेलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. या जर षटकामध्ये आक्रमण चढवली ना तर ॲडव्हान्टेज संघाला थोडंसं महाग ठरू शकतं. पहिल्या चेंडूवरती 4 धावाल्या. अजूनही 5 चेंडूमध्ये किती धावा काढल्या जातील या एसकेएम संघाच्या माध्यमातून तेही पाहावं लागेल. पुढचा चेंडू आखूट टप्पाचा चेंडू. पुन्हा एकदा ऑनसाइड क्षेत्र कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. दुसरी धाव पूर्ण होईल का? सुंदर फेकी. 1 धाव वाचवली. एक धाव क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये महत्वाची असेल. इथून जर तुम्ही एक चूक केली ना, एक चूक परत 365 दिवस वाट पाहावी लागेल या इशरे ठाणे प्रीमियर लीग 2024ची. म्हणून एक चूक करणं थोडंसं महागडं ठरू शकतं प्रत्येक संघाला. पुन्हा एकदा आखूट टप्पाचा चेंडू पुल करायचा होता पण मग क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण.
पंचांचं बोट आकाशाकडे. धक्का क्रमांक अजून एक बसतोय धावबादच्या माध्यमातून. काय गरज होती का, मनामध्ये विचार आला असेल. क्रिकेटमध्ये ज्या विकेटला आपण आत्महत्या म्हणतो ना, तीच विकेट आपल्याला पाहायला भेटते. फलंदाज असलमच्या माध्यमातून. खरं तर शारिक म्हणलं की तुम्हाला आठवत असेल 10 PL मध्ये शारिक काकून मारलेले ते पाकिस्तानच्या गोलंदाजाला 3 चेंडूवरती 3 षटकार. आज या एसकेएम संघासाठी या शारिक काकूची गरज आहे. आज तो मोठी धावसंख्या उभारण देईल का एसकेएम संघासाठी, तेही पाहावं लागेल. आतापर्यंत जर शाहरुखचा विचार केला तर सुंदर फलंदाजी केली आहे. 3 चेंडूचा सामना केला गेलाय. धावफलकावरती जर दावा खर्च केला गेला गोलंदाज चेतनच्या माध्यमातून 6 धावा. मोठा फटका खेळला गेलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा हा षटकार शारिकच्या माध्यमातून. काय कमालीचा फटका खेळला गेला. नजाकत, टायमिंग, प्रॉपर टायमिंग पाहायला भेटलं. प्रिहोडा षटकार पाहायला भेटतोय शारिकच्या बाटमधून. आक्रमण चढवली गेली आहेत. धावांचा विचार केला तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावसंख्या खर्च केली या चेतनच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. एक षटकार येईल का 2 चेंडूमध्ये, तेही पाहावं लागेल. गती परिवर्तन अतिशय महत्वाचं असतं. गती परिवर्तन कमी षटकांच्या सामन्यामध्ये, आणि तेच या गोलंदाजाच्या माध्यमातून या चेंडूवरती पाहायला भेटलं. पुन्हा एकदा धावबादच्या माध्यमातून धक्का क्रमांक बसतोय एसकेएम संघाला. 5वा धावफलकावरती धावा पाहायला भेटत आहेत. 31 धावा. चौथं षटक आपण थोडस महागडं ठरतंय ॲडव्हान्टेज संघाला. पण मित्रांनो, ॲडव्हान्टेज संघ असा आहे ना, जिथे जिथे जातो तिथे तिथे फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तिन्ही क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी या संघाच्या माध्यमातून पाहायला भेटते. पण म्हणतात ना मित्रांनो, कमी धावसंख्या असते ना, तेव्हा पाठलाग करताना खूप दमछाक होते. ती दमछाक या ॲडव्हान्टेज संघाची होईल का, तेही पाहावं लागेल. अजूनही 7 चेंडूचा सामना बाकी आहे. धावफलकावरती धावा पाहायला भेटत आहेत. 30 धावा. लेफ्ट आर्म बॅट्समन आपल्याला ऑन दी स्ट्राईक पाहायला भेटतोय. फलंदाज असेल पंकज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला आहे. जेव्हा लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड बॅट्समन ऑन दी स्ट्राईक, नॉन स्ट्रायकर एंडवरती असतात, तेव्हा क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं दमछाक नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची पाहायला भेटते. तीच या ॲडव्हान्टेज संघाची पाहायला भेटेल का. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. गती परिवर्तन. चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू आलाय. 4 षटकांचा सामना संपलाय. धावफलकावरती धावा पाहायला भेटत आहेत. 30 धावा. अतिशय शांत आणि संयमी सामना चालू आहे. माहिती आहे खूप मोठा सामना आहे. इथून जर आपला पराभव झाला, इथून जर एखादी चूक झाली, तर आपल्याला परत एकदा 364 दिवस वाट पाहावी लागेल या इश्रे ठाणे प्रीमियर लीगची. इश्रे ठाणे प्रीमियर लीग म्हणलं की कॉर्पोरेटचा वर्ल्ड कप मानावं लागेल, कारण प्रत्येकाला आतुरता असते. आणि इश्रे ठाणे प्रीमियर लीग डिक्लेअर झाल्यानंतर प्रत्येक कॉर्पोरेट कंपनी प्रत्येक 10 ते 15 दिवस सातत्यानं सराव करताना आपल्याला पाहायला भेटतात. चार षटकांचा सामना संपलाय. 30 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहे. गोलंदाजी मार्कवरती ॲडव्हान्टेज संघाचा संघनायक स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. स्लॉग ओव्हरचं षटक नितीन गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटेल. ऑन दी स्ट्राईक शारिक. पहिला चेंडू स्लॉग ओव्हरचा सुंदर चेंडू ग्लान्स केला गेला. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण रुफेशच्या माध्यमातून. 31 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. खरं तर स्ट्राईकवरती राहणं गरजेचं होतं शारिकच्या माध्यमातून. एकच धाव पहिल्या चेंडूवरती पाहायला भेटते. अजूनही 5 चेंडूचा सामना बाकी आहे. धावफलकावरती धावा पाहायला भेटत आहेत. 31 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संघाचा संघनायक स्लॉग ओव्हरचं षटक हाताळतोय. किती धावा येतील याच्यावरती डिपेंड असेल तुम्हाला किती धावांचं आव्हान दिलं जाईल या एसकेएम संघाच्या माध्यमातून. एका चेंडूचा सामना संपलाय. धावफलकावरती धावा पाहायला भेटत आहेत. 31 धावा. अजूनही 5 चेंडू 15 ते 20 धावा जोडल्या जातील का या एसकेएम संघाच्या माध्यमातून, तेही पाहावं लागेल. थोडासा वेळ घेतला जातोय. माहिती आहे खूप महत्वाचा सामना आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. मोठा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे.
रणजित चेंडूच्या खाली सुंदर झेल पकडला गेलाय. रणजितच्या माध्यमातून धक्का क्रमांक बसलाय 6वा एस्केप संघाला. जर विचार केला तर एका बाजूने शारीरिक विकेटवरती स्थिरावला गेलाय, दुसऱ्या बाजूने साथ भेटताना पाहायला भेटत नाहीये. मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही साथ द्याल ना तेव्हा तेव्हा साथ जर दिली तर तुमच्या धावसंख्येवरती बदल खूपच वेगळा पाहायला भेटेल. म्हणतात ना मित्रांनो, प्रत्येकाला साथेची गरज असते आणि ती साथ देताना कोणताच खेळाडू आपल्याला पाहायला भेटत नाही या एसकेएम संघाच्या माध्यमातून. धावपलकावरती धावा पाहायला भेटत आहेत. 31 धावा. अजूनही 4 चेंडूंचा सामना बाकी आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय नवीन नियमांचा विचार केला तर 1 ऑक्टोबर 2022 काही नियम बदलले गेले. त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा फलंदाज झेलबाद होतो तेव्हा तेव्हा नवीन फलंदाज ऑन दी स्ट्राईक पाहायला भेटतो. तोच नियम या ITPL मध्येही यूज करताना पाहायला भेटतोय. सुंदर चेंडू, चांगला फटका खेळला गेलाय. ओळखलं संघाला गरज कशाची आहे, शारिकला ऑन दी स्ट्राईक आणायचं होतं तेच ओळखलं. खरं तर पुढचा चेंडू होता, मोठा फटका खेळला असता तर जरूर अजून धावसंख्येमध्ये नक्कीच बदल पाहायला भेटला असता. एकच धाव घेतली गेली आहे. अजूनही 3 चेंडूंचा सामना बाकी असेल. शारिक ऑन दी स्ट्राईक पाहायला भेटेल. सुंदर चेंडू, डॉट पद्धतीचा चेंडू आलाय. खरं तर सोडून द्यायचा होता, थोडासा पाठीचा ब्रश केला गेला चेंडू. कोणती धाव नाहीये, निर्धाव पद्धतीचा चेंडू आला. अजूनही 2 चेंडूंचा सामना बाकी असेल. धावपलकावरती धावा पाहायला भेटतात 32 धावा. सुंदर चेंडू, बाट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय. डॉट पर्सेंटेज वाढलं जात आहे, दबाव वाढला जातोय. धावसंख्येमध्ये बदल 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 होताना पाहायला भेटत नाहीये. 32 धावा धावपलकावरती पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या पाठीमागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? शेवटचा चेंडू, यास सुंदर फेकी. अजून एक धक्का क्रमांक बसतोय 7वा एसकेएम संघाला. 5 षटकांचा सामना संपलाय. धावपलकावरती धावा पाहायला भेटतात 33 धावा. जिंकण्यासाठी गरज असेल 34 धावांची ॲडव्हान्टेज संघाला. जबाबदारी खूप मोठी आहे. कोणता संघ जाऊन पोहोचेल सेमी फायनल मध्ये? खरं तर कॅरियर संघाने आपलं स्थान पक्क केलंय. ITPL 2022-23 मध्ये सेमीफायनलसाठी पहिला संघ ठरलाय पात्र होणारा. कोणता संघ जाऊन पोहोचेल या चालू सामन्यामधील? कोणता संघ विजयी होईल, कोणता संघ पराभूत होईल, कोणत्या संघाचं आव्हान इथून संपुष्टात आलं असेल? 30 चेंडूंचा सामना करावा लागेल. 30 चेंडू नंतर समजेल आपल्याला कोणता संघ जाऊन पोहोचेल सेमीफायनल मध्ये. धावसंख्येचा विचार केला तर खूप मोठी खूप छोटी धावसंख्या उभारली गेली आहे. पण म्हणतात ना, क्रिकेट आहे मित्रांनो, टेनिस क्रिकेटचा उगम जर कशासाठी झाला असेल तर ते फक्त आणि फक्त विश्वविक्रम करण्यासाठी झाला गेला आहे. अनेक विश्वविक्रम केले गेले. खरं तर आपण कालच पाहिलं, कालच्या दिवसाचा जर खेळपट्टीचा विचार केला ना, कालच्या दिवसामध्ये खूप मोठी धावसंख्या होताना आपल्याला या मैदानावरती पाहायला भेटली. त्यानंतर जर विचार केला, जर कालच्या दुपार सत्रानंतर जर आतापर्यंतचा विचार केला तर कमी धावसंख्या होताना या विकेटवरती पाहायला भेटते. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा तेव्हा ग्रास विकेटवरती आपण जेव्हा जेव्हा पाहतो ना तेव्हा तेव्हा क्लायमेटवरती भरपूर धावा या डिपेंड असतात आणि तेच या मैदानावरती पाहायला भेटते. दुपारच्या सत्रानंतर धावपट्टीनं बदल पाहायला भेटला. धावपलकावरती धावा पाहायला भेटत नाही. कमी धावसंख्येचं आव्हान दिलं जात आहे आणि त्या धावा डिपेंड होताना पाहायला भेटत आहेत. रोलेक्स एयरकॉन कैप्टन आणि HTL कैप्टन टॉस का बॉस के लिए जल्दी से जल्दी पेवेलियन पे आइए. आई रिक्वेस्ट रोलेक्स एयरकॉन कैप्टन and HTL Aircon captain, please come for the quarterfinals toss. I don't see any movement in the ground. Rolex team आया है कि नहीं? Rolex थोड़ा भागो भागो, come on warm up boys. HTL का कैप्टन रोहित भाई आ चुके हैं. चलो दर्शकों जुड़ जाइए हमारे साथ, क्योंकि टॉस के लिए हमारे पास है बहुत ही स्पेशल गेस्ट, आवर मीडिया स्पॉन्सर्स, मीडिया पार्टनर्स भारत बिजली. उनके दोनों इम्पोर्टेंट पर्सनालिटीज आज हमारे साथ टॉस के लिए जुड़े हुए हैं. सर
नितीन आणि भावेश या ठिकाणी सलामीची जोडी मैदानात गेलेली आहे. स्ट्राईकला असतील त्यांच्यासोबत. स्ट्राईकला फलंदाजाचं नाव आहे भावेश, नॉन स्ट्राईक एंडला आहेत नितीन. सलामीची जोडी मैदानात आणि पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येत आहेत असलम. महत्वाचा सामना आहे. लक्ष या ठिकाणी असेल ते मात्र 34 धावांचं. तो 34 रनों की चुनौती यहाँ पर रखी है और देखना होगा यहाँ पर दोनों बल्लेबाज आ चुके हैं. काफी महत्वपूर्ण मुकाबला है, ये अस्तित्व की लड़ाई है. इसमें से जो जीतेगा वो आगे बढ़ेगा. देखना होगा गेंदबाजी के लिए तैयार होते हुए अपने गेंदबाज बॉल गेंदबाजी मार्ग पर. पहला ओवर काफी महत्वपूर्ण पावर प्ले का ओवर ही है. 2 खिलाड़ी आप देख सकते हैं केवल डीप में लॉन्ग और लॉन्ग ऑफ और अन्य सभी खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के भीतर. ये ओवर की शुरुआत होने जा रही है. गेंदबाज हमारे साथ जुड़ चुके हैं भारत बिजली के अनिल सर और राकेश सर. इस राकेश बार- सर टॉस उड़ाएंगे. रोहित हैज कॉल्ड प्रियोडा और प्रियोडा इट इज. We ball first. Congratulations Rohit. HTL has won the toss and choose to ball first. Rolex, all the best for your batting as well. All the best for the quarterfinals. It will be 5 overs match, and we thank our sponsors once again, Bharat Bijli, for being there and supporting us generously. Thank you, sir. जब जब 4 मारोगे आप तो इनका नाम सुनोगे, भारत बिजली चौकार. हाँ बिल्कुल बिल्कुल. तो लौट चलते हैं क्या मैच की ओर कि ये कमाल का ड्राइव किया था. स्कोर अब तक का हो चुका है 2 बिना कोई विकेट के नुकसान पर. पहला ओवर यहाँ पर असलम द्वारा. एडवांटेक एवेंजर्स की टीम यहाँ पर बल्लेबाजी करती हुई. 28 गेंदें 32 रनों की आवश्यकता है. ये कमाल का शौक, बहुत ही बढ़िया, पावरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, एंजॉयफुल सिक्सर, प्रीहोडा सिक्सर. कमाल का ये स्ट्रोक खेला था, बल्ले के मध्य से खेला. क्या जबरदस्त एलिवेशन था और स्ट्रोक क्या सिलेक्शन भी काफी बढ़िया था. और ये गेंद जा चुकी है 6 रनों के लिए. ये गेंद काफी बढ़िया थी लेकिन उसका समाचार लिया गया. गेंद को सीधा भेज दिया है बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. रन संख्या आगे बढ़ती हुई, स्कोर अभी हो चुका है 8. गेंदें बची है केवल 27 और रनों की आवश्यकता है यहां से जीतने के लिए एडवांटेक एवेंजर्स को 26. 27 गेंदें 26 रनों की आवश्यकता. स्ट्राइक पर है और ये लगा दिया प्रियोडा सिक्सर. सबसे लंबा 120 मीटर का ये छक्का लगाया. लगता है ये मैच को लगभग 2 ओवर में पूरा करेंगे कि क्या. ये बैक टू बैक दूसरा छक्का था. सिक्सर, प्रिहोडा सिक्सर्स. बहुत ही समय था बल्लेबाज के पास और टाइम का यहाँ पर उस धीमे गति की गेंद थी थोड़ी सी और एक्शन में आया. एलिवेशन काफी बढ़िया था और बल्ले के मध्य से उठाकर खेल दिया. स्क्वायर लेग के ऊपर से फील्डर बने दर्शक. गेंद गई सिक्सर के लिए. गेंदें बची है 26. जीतने के लिए रनों की आवश्यकता है केवल 20. और इसी के साथ हमारे कंट्रोलर भूपेश भी इसी के साथ मजा लेते हुए. देखना होगा ये अगली गेंद डालने के लिए फिर से एक बार गेंदबाज. यहां से अगर मैच को जीतना होगा तो गुच्छों में विकेट लेने होंगे और ये कुछ नहीं होगा कर सकते आप. इनको रोकना असंभव है क्योंकि ये गेंद गई है भारत बिजली चौका. चौके के मदद से गेंद और रन संख्या कूदी लगाती हुई. स्कोर हो चुका है अभी 18. 25 गेंदें शेष. जीतने के लिए 16 रनों की आवश्यकता. एक्शन रिप्ले में भी बताया जा रहा है किस तरीके इस गेंद को खेला था. इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे लेकिन बल्ले से नहीं संपर्क कर पाया. सीधी विकेट कीपर के हाथों में. यह पहला ओवर काफी खर्चीला ओवर था. फुल खर्चा और उसी के साथ फुल चर्चा भी होगी इस विषय में. स्कोर हो चुका है 18 बिना कोई विकेट के नुकसान पर. 24 गेंदें 16 रनों की आवश्यकता जीतने के लिए एडवांटेक एवेंजर्स को. क्या कमाल के प्रिहोडा सिक्सर्स और भारत बिजली चौके लगाया इस ओवर में. और गेंदबाजी के लिए गेंदबाज अभी आ चुके हैं जिनका नाम गेंदबाज का नाम बताइए. मतीन आ चुके हैं. देखिए इस
ITPL सीजन के 5 के मेन स्पॉन्सर है प्रिहोडा, फूड एंड बेवरेजेस स्पॉन्सर्स एडवांटेक, पैविलियन स्पॉन्सर्स एयर प्रोडक्ट्स एंड यूरोक्लेमा, मीडिया पार्टनर भारत बिजली और पैविलियन एंड स्पेशल अवार्ड पार्टनर इडेकोला कुर्ला। गेंदबाजी के लिए मतीन तैयार होते हुए सामना करेंगे यहां पर नितिन, मतीन टू नितिन, और ये तो गेंद देखना होगा क्या हुआ है। बीट हुए बल्लेबाज, बीट हुए विकेट कीपर, गेंद सीधी वाइड के तौर पर चौका लगाया है, बोनस के तौर पर रन आ चुके हैं। शुरुआत वाइड के साथ और ये चौके के साथ हो चुकी है। एक्स्ट्रास पर एक्स्ट्रा आ रहे हैं। मतीन ने गेंद डाली लेग स्टंप के काफी बाहर नितिन को, और ये चौका मिला। 5 रन यहां पर प्राप्त हो चुके हैं। जीतने के लिए केवल और केवल 11 रनों की आवश्यकता 24 गेंदों में। शॉर्ट पिच गेंद जिसे ढकेल दिया पॉइंट की दिशा में, देखना होगा थोड़ी सी मिसफील्ड हट हुई, उसका फायदा मिलेगा बल्लेबाज को, और कवच की दिशा के खिलाड़ी वहां पर गेंद को रोका और 2 रन प्राप्त हो चुके हैं। 2 रन के मदद से स्कोर अभी आगे बढ़ता हुआ 23 पर जाकर पहुंचा है। 25 पर 23 गेंदें, 9 रनों की आवश्यकता है। इन दोनों ने कमाल की शुरुआत की है। हालांकि पहले ओवर में क्या कमाल के छक्के चौके लगाए थे। अगली गेंद इस बार हवा में गेंद, लेकिन फाइन लग और थर्ड मैन के खिलाड़ी केवल देखते रहे। फाइन लेग के खिलाड़ी ने जैसे ही गेंद को हाथ में लिया फेंक दिया। 1 रन लेने का मौका भी प्राप्त हो चुका है। तो 22 गेंदें, 8 रनों की आवश्यकता। क्या इस मैच को इसी ओवर में पूरा कर पाएंगे, यह देखना जरूरी है। स्ट्राइक पर इस समय है भावेश, देखना होगा भावेश के लिए अगली गेंद मतीन द्वारा। ये उठाकर खेलने की कोशिश, लॉन्ग ऑन पर रक्षात्मक तरीके से ड्राइव किया, ऑन ड्राइव, लेकिन 1 रन तो आसानी के साथ प्राप्त करेंगे। जीतने के लिए केवल 7 रनों की आवश्यकता। स्ट्राइक अभी आ चुके हैं, स्ट्राइक पर आ चुके हैं नितिन। काफी महत्वपूर्ण मुकाबला ये। इस बार ये हुक करने का प्रयास, हवा में गेंद और स्क्वेयर के खिलाड़ी नहीं रोक पाएंगे। एक टप्पे के साथ गेंद सीधी, भारत बिजली चौका। चौके के मदद से 3 रन चाहिए केवल अभी जीतने के लिए। क्या कमाल का यहां पर चौका लगाया था। ये तो इन्होंने ये करके दिखाया। पहले ओवर में लगभग 18 रन थे, दूसरे ओवर में अब तक का स्कोर हो चुका है 31। जीतने के लिए केवल और केवल 3 रनों की आवश्यकता। और ये बहुत ही बढ़िया कवर ड्राइव किया है, कवर्स की दिशा में बहुत ही अच्छी फील्डिंग, और जैसे ही गेंद को हाथ में लिया फेंक दिया। 1 रन लेने का आसान सा मौका प्राप्त हुआ, अवसर प्राप्त हुआ है। जीतने के लिए अभी 2 रनों की आवश्यकता होगी। जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज। पुढचा चेंडू पाहूया। हवेला चेंडू चांगला होता, परंतु हा गॅप मध्ये आणि अतिशय जबरदस्त प्रिहोडा सिक्सरने हा सामना जिंकलेला आहे मोठ्या फटकाराने। हा काय कमालीचा